कटोरी कट करायची ही साधी सोपी पद्धत. 7.5 उंची घ्यायची, 7.5 रुंदी घ्यायची. बघा इथं परफेक्ट 7.5ची रुंदी. याच्यानंतर साईडला इथं एक नवीन बॉक्स तयार करायचा. इथं 2 इंच आणि इकडं 2.5 ते 2.25 इंच. त्याच्या मधात असा गोलाकार द्यायचा आणि हे साईडला 4.5 इंच इथं ठेवायचं. 4.5 इंच असं आलं पाहिजे. 4.5 इंचापासून असा कॉर्नर द्यायचा. 4.5 इंचापासून इथं 7.5 पर्यंत हे असाच गोलाकार द्यायचा. ही इथं 7.5 इंचाचं टच आहे. 7.5 इंचाचा टच आहे हा. इथं 7.5 इंच. इथून असा गोलाकार द्यायचा इथपर्यंत 4.5 पर्यंत. त्याच्यानंतर इकडून 1/2 इंच, अर्धा इंच असं सोडत 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 इथं 1 इंच, 1.5 इंच असं इथं 3 इंचावरती हा डॅश मारायचा. 3 इंचापासून असा कॉर्नर द्यायचा असं थोडा 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 आणि हा बराबर असं कटिंग करून घ्यायचं. गोलाकार आला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ही कटोरी तयार होते. एकदम साधी सोपी सरळ पद्धत आहे. तर आता ही बराबर मापाची कशी झाली हे पण तुम्हाला दाखवते. हे माझा पुट्टा जरा खराब झालेला आहे, खूप जुना आहे म्हणून. ही अशी कटोरी तयार होते. नीट बघा आणि व्यवस्थित लक्ष देऊन कटिंग करा. आणि हे कटिंग केल्याच्या नंतर कशी दिसते ते तुम्हाला दाखवते. ही झाली कटिंग केल्याच्या नंतर. आता टक्स घ्यायचा झाला तरी ते पण सांगते तुम्हाला. आता हे बघा, हे 1 इंचावरती मारले मार्किंगने. हे 1 इंच इकडून 1 इंच तिकडून म्हणजे 2 इंचाचं मार्किंग आहे हे. आणि त्याच्यानंतर इथं जास्तीत जास्त 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा. 2.5 मोजून ते पण 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा असं तिरका. हे असं तिरका घ्यायचा. असं तिरका टक्स घेतला का बराबर कटोरी निघते, छान पण दिसते. बघा, अजून काय माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही विचारू शकता. लक्ष देऊन बघितलं तर व्यवस्थित बनेल कटोरी. हे बघा, परत एकदा दाखवते. हे 2.5 इंचाचा असा 2.5 इंचाचा बॉक्स बनवायचा, असा 2 इंचाचा बनवायचा आहे. आणि 2.5 इंचाचा घेतल्यावर इथून आपल्याला कॉर्नर घेत जायचं आहे आणि असा गोलाकार आला पाहिजे. आणि इथं 7.5 पर्यंतच आला पाहिजे, जास्त खाली नाही. आणि इथं आपल्याला ही भाग पाहिजे. हे 2 इंच वरती सोडून आपल्याला खाली 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिथून आपल्याला असा गोलाकार बनवायचा आहे. इथं 7.5 आला पाहिजे, इथं 4.5 आला पाहिजे. मग आपण ब्लाऊजला बराबर आकार देऊ शकतो. बघा करून, जमलं तर सांगा मला, नाही तरी तुम्हाला सांगते. हे बॉक्स बनवला होता ना आपण, त्या बॉक्सामध्ये इथं अंतर किती आहे, ही 3 इंचावरून आपण टन घेतलेला आहे असा गोल करत 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 करत. आणि हे किती 7.5 इंचावरती किती अर्ध्यातला अर्धा इंच सुटलेला आहे. नाहीतर बराबर हे 7.5 वरती आला आहे. 1/2 इंच सुटलेला आहे. परत त्यानंतर थोडं 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 वरती घेतलेलं आहे.